अजित पवारांनी मला वाटतं, की ह्या निवडणुकीमध्ये जी रंगत आणली, ती म्हणजे एकतर्फा भाजपच्या बाजूने जे निवडणूकपूर्व वातावरण होतं, ते पूर्ण त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये बदललं. अनेक ठिकाणी म्हणजे स्वतः ते सत्तेत तसं राज्यात सत्तेत असूनही पुणे, पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या कारभारावर त्यांनी टीका केली. काही ठिकाणी त्यांनी स्थानिक म्हणजे विशेषतः पुण्यामध्ये त्यांनी मुरलीधर मोहोळांवर म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये टीका केली. पण मला वाटतं, की एका म्हणजे मिड इलेक्शनला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यातल्या ज्या शेवटच्या टप्प्यात सभा झाल्या, त्याच्यानंतर भाजपनेही अजित पवारांना उत्तर देणं कमी करून आपला विकासाचा जो नरेटिव्ह आहे, तो लावायला सुरुवात केली होती. आणि अजित पवारांच्या कन्व्हर्जनमध्ये सुरुवातीपासनं जी अडचण वाटत होती, त्याचं मूळ कारण म्हणजे महानगरपालिकेच्या किंवा कुठल्याही लोकल बॉडी इलेक्शनमध्ये आपल्याला ग्राउंडवर एक स्ट्राँग होल्ड लागतो. उदाहरणार्थ पुणे ग्रामीणमध्ये यापूर्वी ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नगर परिषद, पंचायतीच्या, त्याच्यामध्ये अजित पवारांना बरी आकडेवारी बऱ्या आकड्यांचा रिझल्ट आपल्याला तिथे दिसतो. कारण तिथे ग्राउंडवर चांगले नेते किंवा एक स्ट्राँग स्ट्रक्चर त्यांचं अस्तित्वात आहे. मात्र तसं चित्र त्यांचं महानगरपालिका क्षेत्रामध्ये ना पुण्यात नव्हतं, ना पिंपरी चिंचवडमध्ये नव्हतं. आणि लोकल बॉडी इलेक्शनमध्ये मला वाटतं, की ते स्ट्रक्चर सगळ्यात इम्पोर्टंट ठरतं. तुमचे उमेदवार किती क्रेडिबल आहेत, त्यांचे इलेक्टिव्ह मेरिट काय आहे, त्यांना सपोर्ट करणारी यंत्रणा इथे किती आहे. एकटे अजित पवार म्हणजे आणि शेवटी काय असतं ना, की लोकल बॉडी इलेक्शनमध्ये उमेदवारावर खूप काही डिपेंड करतं. मला जेव्हा माझ्या रस्त्याचा, माझ्या गावाचा जेव्हा प्रश्न येणार आहे, तेव्हा अजित पवार तो सोडवायला येणार नाही, ही जाणीव मतदारांमध्ये खूप ठळकपणे आपल्याला दिसून आली.